नमस्कार, शुभ सकाळ। आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे शुक्रवार आणि ऑफिसमधून आल्यानंतर सगळं चहा वगैरे झाल्यानंतर मी आता जेवणाची तयारी करायला घेते आणि त्याचबरोबर उद्याची माझी ऑफिसची पण तयारी करायची। कारण जेव्हा माझा सॅटर्डे असतो ना तेव्हा मला शुक्रवारी बराचसा वेळ प्रश्न पडलेला असतो की उद्या ऑफिसची तयारी म्हणजे जी आउटफिटची तयारी असते ना ती काय करू ना, मी नेहमी कन्फ्यूज असते। तर सर्वात आधी ना जेवणासाठी ज्या ज्या गोष्टी मला करायच्या आहेत ना त्या मी फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवल्या, कारण आज डोसे करायचे होते म्हणून मी ते बाहेर काढून ठेवलं। वाटाण्याची उसळ करायची म्हणून ते पण बाहेर काढून ठेवले। आणि ना 2 दिवसापूर्वी मी येताना भाज्या घेऊन आलेली, कारलं आणि वालीच्या शेंगा आणलेल्या। तुम्ही याला काय बोलता मला माहिती नाही, पण मी तर याला वालीच्या शेंगाच म्हणते। आणि या वालीच्या शेंगांची भाजी ना हिरवी मिरची घालून खूप छान लागते। म्हणजे कधी कधी जेव्हा मला मसाला खूप स्पायसी असं खायचं नसतं किंवा टिफिनमध्ये अगदी लाईट भाजी पाहिजे असते ना, तेव्हा मी या जर भाजी म्हणजे या वालीच्या शेंगा जर मला मार्केटमध्ये मिळाल्या ना तर मी या वालीच्या शेंगा आवर्जून घेऊन येते। आणि त्या जर अशा काय बोलतात अशा गावठी म्हणजे अशा अगदी हिरव्या गार अशा असतात ना, त्या थोड्या चवीला खूप छान लागतात। ज्या थोड्याशा फिकटसर रंगाच्या असतात ना हिरव्या हिरव्या, त्या तेवढ्या अशा टेस्टला नाही लागत, पण या अगदी खूप छान लागतात टेस्टला। मग मी या पाव किलो घेऊन आलेली आणि ना त्या फ्रीजमध्ये मी अशाच ठेवलेल्या, ना त्या वॉश केलेल्या ना त्याला निवडून ठेवलेलं, असंच ठेवलेलं। आणि मला त्या दिवशी ना उशीर झालेला कारण दसरा होता त्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी, त्याच्यामुळे मी तर तशाच ठेवलेल्या। तर आज ना तर मी बाहेर काढून ठेवते म्हणजे त्या मला उद्या ऑफिससाठी तयार करून ठेवायच्या। त्या फक्त मी आता वॉश करणार, छान अशा सुकवून घेईन आणि मग बारीक कापून सकाळसाठी फ्रीजमध्ये रेडी करून ठेवेन। आता वाटाणे थोडेच होते त्याच्यामुळे मी म्हटलं तर संध्याकाळच्या वेळेस ते बरे पडतात, म्हणजे काही खूप जास्त कडधान्य वगैरे खाल्लं जात नाही। संध्याकाळच्या वेळेस थोडी थोडी भाजी असेल ना तरी भरपूर होतात। हे फ्लिपकार्टवरनं जे मी मागवलेलं ॲक्च्युली जेव्हा पण आय थिंक दसऱ्याच्या दिवशी की दसऱ्याच्या आदल्या दिवशी ना मी हे फ्लिपकार्टवरनं काही मला सामान ऑर्डर करायचं होतं, तेव्हा मग हे जे पीठ आहे ना ते अर्धा किलोचं मला ऑफरमध्ये काहीतरी 9 रुपयाला मिळालं, म्हणून मग मी ते ऑर्डर केलं। आणि ते मग मी काही यूज नव्हतं म्हणजे वापरण्यासारखं असं नव्हतं। माझा पण उपवास होता, सचिनने पण ऑलरेडी नाश्त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी घेऊन आलेला, म्हणून मग मी ते तसंच फ्रीजमध्ये ठेवलं। आणि आत्ता संध्याकाळसाठी त्या आंबोळ्याच केल्या जाणार आहे आणि आंबोळ्याच्या निमित्ताने माझं भिडाचं तवं पण वापरलं जाईल। तर सर्वात आधी ना मी कुकर लावून घेते। कुकरला मी आज ना डाळ आणि आपले जे वाटण आहेत ते एकत्रच लावणार आहे। आणि या कुकरसाठी मला कमेंट होती की माझं हे कुकर आहे ना 3 लिटरचं आहे आणि ह्या ना पूर्ण सेट आहे, 2 लिटर 3 लिटर आणि 5 लिटरचा असा सेट आहे। जे 2 लिटरचं आहे ते मी कधीतरी सकाळी भाजी वगैरे करायला वापरते आणि हा 3 लिटरचा जो आहे ना याच्यामध्ये मी वरण आणि भात एवढंच लावते। आणि जो 5 लिटरचा आहे ना तो मी अजिबात वापरत नाही, मी तो तशाचा तसाच ठेवून दिलेला आहे। हा मला आता वापरून माझ्या मते 6-1 वर्ष झाली मी हा वापरते आणि याची क्वालिटीमध्ये काही म्हणजे असं खराब किंवा कुठेही त्याला रिपेअरचं काहीच झालेलं नाही आहे। हा ऑनलाईनवरनंच मागवलेला आणि फ्लिपकार्टवरनं मागवलेला होता, सूर्या कंपनीचा हा आहे। आत्ता सध्या तो आउट ऑफ स्टॉक दिसत असला तरी पण तुम्ही रिमाइंडरमध्ये टाकून ठेवा कार्टमध्ये, आणि जेव्हा तो अवेलेबल असेल ना तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही हा प्रोडक्ट मागवू शकता। आणि थोडा कमी रेंजमध्ये पण आहे आणि थोडा चांगला पण आहे जर तुम्हाला अशा याच्यामधला जर कुकर घ्यायचा असेल तर। कारण मला स्वतःला आता ना स्टीलचा कुकर एखादा घ्यायचा आहे, तर मी गेल्या वर्षी असं म्हटलेलं दिवाळीला की असा एखादा छान असा कुकर घेईन, किंवा जेव्हा मी प्रेस्टिजची भांडी घेतलेली तेव्हा मी असं म्हटलेलं की सुरुवातीला म्हणजे इयरच्या सुरुवातीला नवीन वर्षामध्ये मी काहीतरी अशी भांडी वगैरे घेईन की ज्याच्यामध्ये कुकरचा समावेश असेल, पण ते काही घेणं झालंच नाही माझं आणि राहून गेलं ते। पण मला स्टीलचा एक कुकर छान असा घ्यायचा आहे। तुम्हाला कुठल्या कंपनीचा जर माहिती असेल चांगला आणि थोडा कमी रेंजमध्ये आणि थोडा चांगला पण, म्हणजे अगदी छोटा पण नाही अगदी मोठाही नाही, 3 लिटरपर्यंत, कारण अगदी एका वेळेस फक्त भाजी झाली ना तर वरण भाताचं किंवा खिचडी वगैरे लावायची असेल ना तर प्रॉब्लेम होतो। त्याच्यामुळे 3 लिटरपर्यंत तुम्हाला काही किंवा 2 लिटरपर्यंत पण चालेल, पण 2 लिटरचा पण कधी कधी असं वाटतं ना की खूप छोटा होऊन जातो। तर तुम्हाला जर माहिती असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा की मी कुठल्या कुकरसाठी जाऊ, कुठल्या कंपनीचा असेल, आणि फक्त स्टीलचं जाऊ की जे कोटिंगवाले असतात ना त्याच्यामध्ये घेऊ, तर मला नक्की कमेंट करून सांगा। तर आता डाळ भाताचं कुकर लावून घेतलं
ॲक्च्युली लागत नव्हतं, थोडंसं मी वरती झाकण ठेवल्यामुळे ना वरती खाली ठेवायला प्रॉब्लेम येत होता. पण याच्यामध्ये ना माझे म्हणजे 2 डब्बे मी विकत घेतलेले आहेत वरण आणि भातासाठी, जे कुकरचेच डब्बे आहेत. आणि ते मला ना आईनेच घेऊन दिलेले, म्हणजे कुकर पणचा सेट पण तिनेच मला घेऊन दिलेला, कारण मला सकाळी ऑफिसला वगैरे उशीर होईल म्हणजे व्हायचा वगैरे. तर ती मला म्हणालेली की छोटं होतं ते, म्हणजे छोटे छोटे वापर ते बरे पडतील, आणि तेव्हा तिने घेऊन दिलेला. आता त्याला 6 वर्ष झालेली आहेत या कुकरसाठी, आणि तेव्हापासून मी वापरते. मग नंतर तिने मला त्यातले छोटे छोटे डब्बे घेऊन दिले. मग ते डब्बे असे आहेत, कुकरचेच आहेत, तर ते मी असे पण वापरते कुकरसाठी, आणि त्याच्यामध्ये काही ठेवायला वगैरे पण मी फ्रीजमध्ये पण ते वापरते. आणि त्याची साईज खूप जास्त अशी मोठी नाही आहे, थोडी थोडी छोटीच आहे. त्याच्यामुळे ते यूज मला मल्टिपल यूज होतो त्याचं. आता ही जी भाजी आहे ती फक्त मी धुवून घेणार आहे, आणि ती सुकण्यासाठी मी ते खाली ठेवून घेते. या मॅटवर पहिलं त्यातलं पूर्ण पाणी गळून गेल्यानंतर मग मी ती खाली ठेवेन, आणि मग खाली ठेवून मग ती सुकत घालेन. मग ते बरं पडतं. आज बाजारातनं थोडीशी भाजी पण घेऊन आलेली. तर आज कोथिंबीर घ्यायला गेलेली ऑफिसमधनं येता येता, आणि बघितलं तर एवढीशी जुडी 20 रुपये. थोडा जरी पाऊस पडला ना की कोथिंबीरच्या जुडीचे रेट अगदी एकदम डबल होऊन जातात, म्हणजे भाजीपेक्षा कोथिंबीरची जुडी महाग मिळते आपल्याला. तर नमस्कार, आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते. कुकर तर लावलेला आहे मी, आणि ना म्हटलं कोथिंबीर पहिली, ऍक्च्युली मी थोडीशी देठाकडची भाग काढूनच आणलेला, तर काही खूप जास्त वेळ लागणार नाही मला क्लीन करायला. पण म्हटलं चला क्लीन करून घेऊ, आणि या कंटेनरमध्ये भरून ठेवते मी, कारण पटकन होईल. तर आज मला थोडंसं बाकीची पण कामं आहेत. बाकीची कामं म्हणजे हे की ना बरेच दिवस झाले ना मी जे कपाटातले कपडे डेलीचे म्हणजे जे यूजला ऑफिस वगैरे यूज होतात ना, ते सगळे टी शर्ट्स, मेन म्हणजे टी शर्टचे वेस्टर्न आउटफिट आहेत ना, ते सगळे बाहेर काढून ठेवलेले. तर ते टी शर्ट्स वगैरे मला परत होते तिथे घडी करून ठेवायचे, म्हणजे सगळे वॉश करून तसेच मी दुसऱ्या कपाटात, म्हणजे छोटासा एक कप्पा आहे माझा ज्याच्यामध्ये मी डेलीचे कपडे ठेवते, त्याच्यातच सगळे असेच कोंबलेले होते. तर आज मी म्हटलं नाही, आज काही करून ते काम केलंच पाहिजे. तर आज ते काम करायचंय. त्याच्या आधी म्हटलं ही थोडी थोडी कुकर वगैरे लावून घेतलं, थोडीशी उद्याच्या सकाळची म्हणजे भाजीची तयारी करून ठेवते, म्हणजे मग ते काम झालेलं असेल ना. मेन म्हणजे सकाळच्या डब्याचं टेन्शन असतं, ते एकदा जर व्यवस्थित परफेक्ट झालं ना सगळं, म्हणजे आवरून वगैरे एकदम पटकन, तर मग काही टेन्शन येत नाही. मग बाकीची कामं निवांत झाली तरी चालतात. चला हे सगळं मी क्लीन करून घेते. टी शर्ट्स माझे राहिलेले जसं मी तुम्हाला बोलली, आणि मी प्रेस जेव्हा नसतात ना केलेले तेव्हा असे उलटेच घडी करून ठेवते बऱ्याच वेळा. म्हणजे माझे जे कुठले कपडे असतात ना मी नेहमी उलटेच ठेवते, कधी असे सरळ घडी करून ठेवतच नाही. तर हे माझे टी शर्ट्स आहेत, जे आता उद्या ऍक्च्युली उद्यासाठी पण मला एखादा टी शर्ट काढून ठेवायचं, कारण उद्या सॅटर्डे आहे. आणि ना व्हाईट असलं ना की थोडंसं मला टेन्शनच येतं. ऍक्च्युली याला ना थोडासा एक पिवळ्या कलरचा हे लागलेला, म्हणजे हळद कुंकूचं. मला इथून थोडे थोडे डार्क दिसतोय, कसला बघते आतमध्ये तर काही दिसत नाहीये. हे ऍक्च्युली प्रेसला घरीच करतो आम्ही, प्रेस काही खाली वगैरे देत नाही. हे एक शर्ट आहे, हे मात्र एक कॉटनचं आहे, याला प्रेस करायला खूप वेळ जातो. विचार करत होती की उद्या हेच घालते मी, पण याला ना मला आता प्रेस करायला खूप कंटाळा आलाय. तर मी आता बघते एखादं टी शर्ट जे इस्त्री न करण्यासारखं असं कुठलं असेल तर ते घालायचं आहे. तर हे एक होतं, आणि हे 4ही टी शर्ट्स मी इथून काढलेले, ते ठेवायचं. तर तुम्ही मागे पण मला एक कमेंट आलेली की ताई तुझं वन पीसचं कलेक्शन दाखव, तर मी ते दाखवलं नाही तुम्हाला. तर आता थोडक्यात तुम्हाला दाखवते वन पीसचं कलेक्शन. एक 2-3 दाखवते मी तुम्हाला. हे तुम्ही बघितले असतील, आय थिंक सो तुम्ही बघितले असतील, मला आता आठवत नाही, पण तुम्ही बघितले असतील माझ्या मते. तर हा विचार करते मी उद्या घालायचा. म्हटलं आता घालून वापरूया आपण, काय आता पाऊस खूप जास्त नाहीये, पाऊस तर गेलेला आहे. तर छान वाटतो असं. आणि याला नाही, ही जी कॉलर आहे ना त्याला ही छान अशी फुलं आहेत, तर ती खूप छान दिसतात. तर मी आता विचार करते की हा घालते म्हणून. आणि हा पण आहे ना दुसरा, हा पण खूप छान आहे.
हा पूर्ण लॉंग मध्ये म्हणजे ऍज अ वन पीस म्हणून तुम्हाला घालायचं तर तुम्ही घालू शकता, किंवा मग पूर्ण ड्रेस सारखं आहे लॉंग. आणि ना याला इथे साईड्सला ना पॉकेट्स पण आहेत असे मस्तपैकी. हे बघा, ते छान वाटतो घातला की, मस्त आहे. किंवा याच्यामध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तर ब्लू कलरचा लेगिन्स वगैरे पण तुम्ही घालू शकता. असा फ्रील आहे याला, हे बघा असं आतमध्ये दोन्ही याच्यामध्ये, आणि खूप छान आहे. तर म्हटलं चला आता उद्याचं मी सॅटर्डे असल्यामुळे ठरवते काय घालायचं, तर तुमच्याबरोबर म्हटलं शेअर करू. तर हे ना दोन ऍक्च्युली माझ्याकडे सगळे कॉटन मध्ये जास्त आहेत वन पीस वगैरे. माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, नसेल बघितलं तर मी लिंक देते, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता की ज्याच्यामध्ये मी माझं वेस्टर्न आउटफिटचं कलेक्शन दाखवलेलं आहे. एकदा ना डिटेलमध्ये पूर्ण व्लॉग मी शेअर करेन की ज्याच्यामध्ये मी फक्त माझे वेस्टर्न आउटफिट जे जे आहेत ना ते तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि ज्याची लिंक अवेलेबल असेल ना त्याची लिंक पण तुमच्याबरोबर शेअर करेन. म्हणजे तुम्हाला कुठला आवडत असेल तर तुम्ही ते बघू शकता, म्हणजे तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. आणि आज अजून एक पार्सल आलंय तर ते पण मी म्हटलं चला ते पण दाखवते तुम्हाला. तर ते दाखवते तुम्हाला, एक मिनिट ड्रेस ठेवते. आणि हे आहे पार्सल. तर हे मागवलंय मी, रांगोळीचा साचा मागवलाय आणि हा असा आहे बघा. आणि आजकाल जसं मी तुम्हाला म्हटलं की कमळ कमळ खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत सध्या. हे बघा, हा असा कमळाचा साचा आहे आणि हा पण खूप छान आलाय. म्हणजे कलर वगैरे भरल्यावर खूप छान दिसेल. पण मला थोडंसं असं वाटलेलं की साईज याच्यापेक्षा थोडीशी मोठी येईल, पण ही साईज मला थोडीशी छोटी वाटते. पण आता मला असं वाटतं जर आपण लक्ष्मीपूजनच्या वेळेस मी जर अशी पुढे ठेवली तर ओके, म्हणजे साईज म्हणजे खूप जास्त अशी जागा घेतणार नाही आणि खूप छान पण वाटेल असं कमळ. आणि त्याच्या भोवती म्हणजे असं जेव्हा मांडेन मी त्याच्या पुढ्यात अशी ही कमळाची रांगोळी छान वाटेल. म्हणजे तो सगळा विचार करून मी हे मागवलेलं आहे. आणि याच्यामध्ये यांनी दिलेलं पण आहे, एक कार्ड काहीतरी दिलंय त्यांनी. तर आपण बघूया काय दिलेलं आहे ते कार्ड. याच्यामध्ये काहीतरी त्यांनी लिहिलंय स्क्रॅच कार्ड आणि असं काहीतरी त्यांनी लिहिलंय. नाही असं काही नाहीये, काय लिहिलंय त्यांनी, यू कॅन विन अप टू 500 रुपीज कॅशबॅक ऑन दिस प्रोडक्ट्स. यू हॅव जस्ट गिव्ह 5 स्टार रेटिंग ऑन दिस प्रोडक्ट अँड शेअर द स्क्रीनशॉट ऑफ ऑन दिस. मिनिमम 25 रुपीज ऑफ ऑन कॅश विल बी गिव्हन टू द लकी विनर, कॅन बी अप टू 500 रुपीज. तर हे असं काही नसतं, पण तरी पण त्यांनी दिलेलं आहे कार्ड, तर मी ते काही करणार नाहीये. रेटिंग तर मी रिव्ह्यू देईन, पण जेव्हा मी पूर्णपणे डिटेलमध्ये व्यवस्थित बघेन ना तेव्हा देईन. आता तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करायचा होता. तुम्हाला जर हा आवडला असेल तर मी 90 रुपीजला हा मागवलेला आहे ऑनलाईनमध्ये. आणि आता सेल चालू झालाय तर तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये जर मिळालं तर तुम्ही नक्की घ्या. तर चला आता हे तर राहू दे, पहिलं हे माझं ड्रेसचं पहिलं ठरवते की काय घालायचं उद्या. ड्रेस घालणं काही म्हणजे कन्फ्यूज का कुठे व्हायला होतं माहितीये, मेन की इस्त्री करावी लागते ना. जेव्हा इस्त्री केलेले नसतात ना कपडे तेव्हा खूप जास्त असं टेन्शन येते की अरे काय घालू मी, माझ्याकडे घालायला कपडेच नाहीये, हा घालू की तो घालू, असं बऱ्याच वेळा होतं. त्याच्यामुळे म्हणून टेन्शन आहे. तर हा ड्रेसला पण काही खूप इस्त्री करायला लागणार नाही, तर थोडीफार करायला लागेल. ऍक्च्युली हे म्हणजे हे ट्रेनमधनं वगैरे घालण्यापेक्षा ना जीन्स आणि टॉप वगैरे घातले ना छोटेसे, तर म्हणजे क्रॉप टॉप वगैरे तर छान वाटतात. तर बघते आता, जर मला आता सचिन नाहीये, सचिन गेलाय जिमला, जर तो येऊन जर मला तयार झाला की ह्याला प्रेस करून देईल तर मग मी हाच घालून जाईल. आणि जर तो बोलला नाही तर मग मी विचार करते काहीतरी असं काहीतरी ज्याला विदाऊट इस्त्री आपण घालू शकतो. तर चला बाकीचे मी आता ठेवून घेते आणि आपल्या किचनच्या कामांना लागूया आपण. कुकर तर बोलता बोलता माझा थंड झालाय. आणि तुम्ही म्हणाल की किचनची विंडो लगेच बंद केली, तर ऍक्च्युली बाहेर आज बऱ्याचशा देवींचं विसर्जन आज पण आहे, त्यामुळे मिरवणुकीचा आवाज पण खूप येतोय. आणि माझं कसं झालं ना की मी इथून गेली नाही इथे बाहेर की मी लगेच ती किचनची विंडो लावून घेते. जोपर्यंत माझा म्हणजे मी इथे दिवसभर उभी असते ना, ज्या वेळेस म्हणजे 1 तास 2 तास, तेव्हा मात्र मी ती पूर्णपणे उघडी ठेवते. आणि सकाळच्या वेळेस पण ठेवते, पण संध्याकाळच्या वेळेस मला थोडीशी भीतीच वाटते. म्हणजे पूर्ण जाळी जरी लावली आहे तरी पण, कारण झाडं आहेत ना त्याच्यामुळे मला खूप भीती वाटते. त्याच्यामुळे मी ती उघडी ठेवत नाही. जेव्हा जेव्हा मी बाहेरच्या साईडला जाते ना, म्हणजे तिकडे जाते तेव्हा मी बंद करते आणि परत जेव्हा येते तेव्हा मी ओपन करते. आणि तुम्ही बघाल तर पूर्णपणे बॅटरी लो झाली आहे ह्याची, कारण माझ्या मते 2 तास
चालला बऱ्यापैकी. आणि मी काल काही खूप चार्ज नव्हता केला, थोडा वेळ करून ठेवलेला. तर आता तो पण काढून घेते मी, कारण त्याची बॅटरी पूर्णपणे डाऊन झालेली आहे. आता उद्या, आता रात्री लावेन किंवा मग सकाळी लावेन, म्हणजे उद्या संध्याकाळी आपल्याला लावता येईल तो परत. तर तो काढून घेते सर्वात आधी. आणि भाजी कापायची आहे, तर भाजी पण कापायची, पण थोडीशी सुकली नाही अजून, तर ती थोडीशी सुकट घालते, खाली ठेवते, तर ती फॅन खाली लवकर सुकेल. कारण भाजी जर नीट सुकली तर सकाळसाठी व्यवस्थित राहील. मी डब्यात भरून ठेवली तर, म्हणजे सकाळी मग काम जास्त पडणार नाही डब्याचं. तर चला आता भाजी फोडणीला घालून घ्यायची आणि डोसे करून घ्यायचे. इथे माझं वरणाचं कुकर झालेलं आहे, खाली वाटाणे ठेवलेले आहेत, वरती मी डाळ ठेवलेली आहे आणि डाळ माझी कुठेही उतू गेलेली नाही, तुम्ही बघू शकता. जर तुम्ही पाणी अगदी पावपर्यंत घेतलात, म्हणजे जेवढं आपलं जे काही भांडं असेल ना त्याच्या पाव याच्यापर्यंतच तुम्ही डाळ आणि जर पाणी ठेवलात ना तर तुमची डाळ अजिबात उतू जाणार नाही. आणि त्याच्यावर थोडंसं तुम्ही जर वाटत असेल तर तुम्ही तेल टाका. मी बऱ्याच वेळा तेल देखील नाही टाकत, पण आज मी काय केलेलं, त्याच्यावरती झाकण ठेवलं नव्हतं म्हणून मी थोडंसं तेल टाकलेलं त्याच्यामध्ये. तर आता मी तवा गरम करायला ठेवलाय आणि मला थोडीशी मनामध्ये धाकधूक आहेच की मी करायला तर घेते याच्यावर आंबोळ्या, पण त्या येतील की नाही याच्यावर. मला ना ॲक्च्युली माझा पॅन पण आहे ना खराब झालाय थोडासा, तर मला एक नवीन पॅन पण घ्यायचा जो डोशांसाठी किंवा घावण्यांसाठी असेल, तर तो घेऊ की नको. म्हणजे मी थोडे दिवस थांबली आहे, कारण जर हा माझा भिड्याचा तवा तयार झाला, मला थोडं जरी असं वाटलं ना की तो तयार होतोय, तर मग मी ना तो घेण्याचा विचार कॅन्सल करणार आहे. कारण तो तवा घेण्यापेक्षा मी याच्यावरतीच करेन, म्हणजे जे काही मला घावणे आणि आंबोळ्या वगैरे करायचे आहेत ना ते याच्यावरतीच करेन मी. आणि फायनली मी खूप हॅप्पी आहे की माझी आंबोळी तयार झालेली आहे आणि मनातूनच एवढा आनंद होतोय ना, मला काय सांगू मी तुम्हाला. चला फायनली मला जी भीती होती ती म्हणजे गेलेली आहे. कारण आता भिड्यावरती म्हणजे या आंबोळ्या केल्यात किंवा उत्तप्पे म्हणू शकतो, ते तर व्यवस्थित आले, म्हणजे चिकटले वगैरे नाही. म्हणजे आता बघू, मी थोडं थोडं असंच काहीतरी करेन आणि नंतर मग फायनली एकदा घावणे करेन. आणि याच्यावरचे जे 7 कपेचे जे घावणे होतात ना ते खायला काय लागतात यार मस्त. तर मला याच्यावरचे ना भिड्यावरचे 7 कपेचे घावणे कधी एकदा खाते ना असं झालेलं आहे, आणि ते पण मी स्वतः केलेले. तर ते करायचं मला, त्याच्यासाठी हे सगळं आता भिडं मी परत एकदा यूजमध्ये केलेलं आहे. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. छान छान कमेंट्स करा. तुमच्या प्रत्येक कमेंटने मला एक छान अशी एनर्जी मिळत असते की मी दुसऱ्या दिवशी अजून छान छान ब्लॉग घेऊन येत असेल. आणि ब्लॉग संडेला पण येणार आहे, तर संडेचा ब्लॉग पण न स्किप करता बघा. त्याच्यामध्ये देखील छान छान मी मिशोचे प्रोडक्ट्स म्हणजे दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये, तर ते देखील बघा. ब्लॉग थोडेसे मागे पुढे येतील, पण मी शूट करून ठेवलेले आहेत. जसे जमतील तसे अपलोड करत जाईल. थोडेसे मागे पुढे होतील पण ब्लॉग नक्की येतील. आणि आजपासून मला कमेंट पण आली, प्रगतीची बऱ्याच दिवसांनी कमेंट आलेली की सुट्ट्या भरपूर झाल्या तुझ्या, आता सुट्ट्या घेऊ नकोस आणि आता छान छान ब्लॉग आमच्याबरोबर शेअर कर दिवाळीच्या निमित्ताने. म्हणजे मील प्लॅनिंग म्हणा किंवा मी जे काही करते त्याचे. तर प्रयत्न करेन जसे जसे जमतील तसे लवकरात लवकर तुमच्याबरोबर छान छान ब्लॉग शेअर करेन. तर चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय, टेक केअर.